नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या प्रत्येक गोष्टीला अभिव्यक्त करण्यासाठी प्रत्येक माणसासाठी उपलब्ध असलेलं जागतिक पातळीवरचं माध्यम समाज माध्यम अर्थात सोशल मीडिया. या सोशल मीडियावरच्या विविध प्लॅटफॉर्म्सच्या निमित्तानं तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या भावना व्यक्त करता येतात आणि तिथे सध्या तरी लोकशाही आहे असं म्हटलं जातंय. पण तिथे असलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ घेत किंवा त्याचा वापर करत कोणत्या ना कोणत्या कारणानं कोणा ना कोणाच्या तरी विरोधात द्वेष पसरवण्याचं काम केलं जातंय असं गेल्या काही वर्षात सातत्यानं दिसून आलंय. अगदी ताज्या घडामोडींमध्ये 2 घटना प्रकर्षानं समोर आल्या आणि त्यामुळे या समाज माध्यमांच्या बाबतच्या आचारसंहितेची गरज अधिक प्रकर्षानं नोंदवली गेली. एक घटना अमेरिकेतली आहे. अमेरिकेतल्या संसदेवर, ज्याला कॅपिटल हिलची इमारत म्हणतात, त्या इमारतीमध्ये काही जण घुसले आणि त्यांनी तिथं धुडगूस घातला. त्या निमित्तानं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावर निर्बंध आणले गेले. ट्विटरनं डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाउंट काही काळासाठी रद्द केलं. यानंतर पुढची घटना ही 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर नवी दिल्लीमध्ये घडली. लाल किल्ल्याच्या हिंसाचाराच्या निमित्तानं भारतातल्या शेतकरी आंदोलनाशी निगडीत असलेल्या काही जणांनी एक अत्यंत आक्षेपार्ह हॅशटॅग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भानं चालवला. त्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केंद्र सरकारनं केली, पण ट्विटरनं मात्र त्या बाबतीत भूमिका वेगळी घेतली आणि इथेच केंद्र सरकार आणि ट्विटर पर्यायानं समाज माध्यमांमधल्या प्लॅटफॉर्म्सच्या बाबत ठिणगी पडलेली आहे. ही ठिणगी आता जवळपास निर्बंधांचं स्वरूप घेत वणव्याचं रूप घेते की काय असा सवाल उपस्थित होतोय. कारण एका बाजूला ट्विटर ऐकत नसेल तर आम्ही त्याच्या मुसक्या आवळू इतकी ठाम भूमिका केंद्र सरकार घेत असताना, दुसऱ्या बाजूला ट्विटरनं आपण व्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत आणि लोकशाहीवादी मूल्यांना जपतो इतकी ठाम भूमिका घेत स्वतःचा बचाव उभा केलाय. आपल्या सगळ्यांना हे ठाऊक आहे की ट्विटर असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल किंवा तत्सम सर्व प्रकारचे समाज माध्यमांचे प्लॅटफॉर्म, खरं पाहायला गेलं तर ही व्यापाराची प्रचंड मोठी केंद्र आहेत. या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तुम्ही स्वतःचे वैयक्तिक तपशील शेअर करत असता आणि त्यातूनच त्या ठिकाणचा ग्राहक काय विचार करतो याची माहिती संबंधित ग्राहकोपयोगी उत्पादनं बनवणाऱ्या कंपन्यांना दिली जाते. त्यामुळे अशा ग्राहक वर्गाच्या साठीची पूरक तपशील असलेली माहिती बाळगणाऱ्या कंपन्या आज जगामध्ये अब्जावधीच्या पेक्षा जास्त डॉलर्स किमतीच्या मूल्यवान कंपन्या बनल्या आहेत. आणि या कंपन्यांच्यासाठी भारतासारख्या देशात, जिथं त्यांचा ग्राहक वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, त्या देशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत पंगा घेणं परवडणार आहे का? आजची लक्षवेधीची चर्चा त्याच निमित्तानं ट्विटरचा पंगा भारताशी. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा पटकन आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ता क्लाइड क्रॅस्टो, तसंच प्रसाद सुब्रमण्यम, माकप सोशल मीडियाचे प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत आप अर्थात आम आदमी पक्षाचे प्रवक्ता धनंजय शिंदे आहेत आणि अभ्यासक या नात्यानं अनय जोगळेकर आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात. माझा कुठल्याही मान्यवराला प्रश्न विचारण्यापूर्वी या निमित्तानं देशाच्या संसदेमध्ये काय चाललंय, काय घडलंय, तो तपशील आपल्याला देण्याचा प्रयत्न आहे. देशाचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कायदा सुव्यवस्थेच्या निमित्तानं एक अत्यंत महत्त्वाची केंद्राची भूमिका राज्यसभेमध्ये मांडली आणि त्यात रविशंकर प्रसाद काय बोलले ते आपल्याला पाहायचंय. रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेमध्ये अतिशय स्पष्टपणे असं सांगितलं की ट्विटरला
दुहेरी भूमिका घेता येणार नाही. ट्विटरला भारताचे कायदे पाळावेच लागतील. आणि इतकंच नाही तर या सर्व प्रकारच्या कायद्याला पाळूनच या सर्व समाज माध्यमांच्या कंपन्यांना भारतात व्यवसाय करता येईल. या 3 महत्त्वाच्या भूमिका केंद्र सरकारनं व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपण चर्चेला पुढे सुरुवात करतोय. आपल्या सोबत शिवराय कुलकर्णी आहेत. शिवराय कुलकर्णी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्यानं शिवराय कुलकर्णी आपण उत्तर द्यालच, पण त्याचबरोबर एक भारताचा नागरिक म्हणूनही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जमल्यास आपण आवर्जून द्यावं. तुमच्या लेखी परकीय समाज माध्यमांच्या नियंत्रणकर्त्यांना वेसण घालण्याची गरज आहे का? अगदी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्यापेक्षा भारतीय नागरिक म्हणून उत्तर देणं मला अधिक आवडेल या सगळ्या विषयावर. की असं आहे की भारतामध्ये आमचे अनेक विषयांवर मतभेद असू शकतात. सरकारचं एखादं धोरण विरोधी पक्षांना आवडलं नाही हेही होऊ शकतं आणि सरकारच्या एखाद्या निर्णयाच्या विरोधामध्ये एखादा समूह किंवा विरोधी पक्ष आंदोलन करत आहे, त्याच्या विरोधात आवाज उठवत आहे, हे सगळं लोकशाही प्रक्रियेमध्ये बसणार आहे, झालंच पाहिजे, त्याचं स्वागत झालं पाहिजे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. पण जेव्हा भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि भारतीय म्हणजे भारताच्या अस्मितेचा विषय जेव्हा येतो तेव्हा सर्व भारतीयांनी एका मानसिकतेमध्ये राहिलं पाहिजे. भारताच्या बाहेर जाऊन तुमच्या लेखी शिवराय कुलकर्णी पटकन मुद्द्यावर येऊया. तुमच्या लेखी खुपलेली गोष्ट कोणती आणि ती भाजपला खुपली आहे का भारतात भाजप व्यतिरिक्त सर्वसामान्य माणसांची पण ती भूमिका आहे? काय झालंय काय नक्की? तरी सरकार कोणाचंही असो, पण एकूण सरकारचं नाव घेऊन, पंतप्रधानांचं नाव घेऊन किंवा सत्ताधाऱ्यांचं नाव घेऊन भारताच्या धोरणांच्या विरोधामध्ये जर तुम्ही एखादा हॅशटॅग चालवणार असाल आणि भारतामधली स्थिती जर त्याच्यामुळे तुम्ही विचलित निर्माण करणार असाल तर याचा विरोध झालाच पाहिजे. याचा विरोध सर्वांनी केला पाहिजे. ही जी भूमिका आहे ही भूमिका काही भारतीय जनता पार्टीच्या सरकारची असता कामा नये, कुठलं का सरकार असे ना, पण भारताच्या विरोधातली जी भूमिका तिथे राहून हे लोक घेतात त्याचा विरोध हा निश्चितपणे झाला पाहिजे. आणि मला असं शिवराय कुलकर्णी आपल्याला असं वाटतंय की भारतामध्ये प्रत्येकानं त्याचा विरोध केला पाहिजे. आपल्यासोबत प्रसाद सुब्रमण्यम आहेत, माकपच्या सोशल मीडिया सेलचं ते प्रतिनिधित्व करतायत. प्रसादजी, आपण थेट या भूमिकेवर येऊयात. तुमच्या लेखी पंतप्रधानांच्या विरोधात चालवला गेलेला हॅशटॅग हा भारतीय भूमिकेच्या विरोधात होता का? आणि अशा प्रकारचे हॅशटॅग चालवण्याच्या बाबतीत ट्विटरनं किंवा कुठल्याही समाज माध्यमानं हे सजग राहायला हवं आहे का? प्रसाद सुब्रमण्यम, आपण आपल्याकडून कदाचित माईक म्यूट केलाय, एकदा तो फक्त ऑन करा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आता येतोय ना? आता आवाज येतोय, आपण बोला, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेला असेल. पोचले. बोला. नमस्कार प्रसादजी. एकतर आपण जे आधी मांडलेलं एक पॉइंट होतं की हे जे समाज माध्यम आहेत म्हणजे ते लोक आपला डेटा घेऊन आज एकदम भक्कट असा मोठा एक कॉर्पोरेट झालेला आहे आणि त्याचा तुम्ही आपण एकदम अचूकच मांडणी केलेली आहे की डेफिनेटली हे जे ट्विटर असो, फेसबुक असो, गुगल असो, या लोकांनी आपलाच डेटा घेऊन इतकं मोठं झालेलं आहे. आणि त्याचा तरी सरकारने गेल्या 6-7 वर्षापासून बसलेले आहेत, आजपर्यंत काय केलेलं नाही. आपला डेटाचा जे हे करायला पाहिजे होतं ते काही आतापर्यंत आपल्याला प्रोटेक्शन दिलं नाहीये त्याच्यावर. दुसरा, आपण हे सांगतायत की जे पंतप्रधान मोदीवर जे आता हे हॅशटॅग चालले ते बरोबर आहे की नाही. एक तर मी स्पष्ट करतो की पंतप्रधान मोदी म्हटलं तर भारत नाही. ते हॅशटॅग जे चाललेलं आहे ते पंतप्रधान मोदीचा काय धोरण असेल त्या धोरणावर ते हॅशटॅग चाललेलं आहे. म्हणजे आपण असं धरून चालणार नाही की मोदी म्हणजे भारत. हे खूप वर्षापासून हे नॅरेटिव्ह लोक चालवत आहेत की मोदी म्हटलं तर भारत. हे चुकीचं आहे. बरं प्रसादजी, आपण असं म्हणता आहात की मोदी काही भारत नाही. निश्चित बरोबर. देशासमोर कुणीही व्यक्ती एक समान असू शकत नाही, देशाच्या समतुल्य कुणी असू शकत नाही. ही भूमिका जरी असली तरी पण आपल्याला हेही लक्षात ठेवायला हवं की ते भारताचे पंतप्रधान आहेत. ते पंतप्रधान लोकांनी निवडून देऊन तिथे बसलेले आहेत. असं असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची छवी
जर समजा मलिन करायचा प्रयत्न होत असेल तर तो या देशाच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबत आणि या देशाच्या घटनेने तयार केलेल्या कायद्याच्या रचनेशी घेतलेला पंगात समजायला हवा का नको? या विषयावर असं आहे की म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव खराब होतोय, हे आपलं मोठं इश्यू आहे, इज इन इट. तर या बाबतीत हे म्हणायचं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कसं का स्वतः जे आता सत्ताधारी बसलेत, आपण बघतायत गेल्या 75 डेज झालाय की आपले शेतकरी बसलेत बॉर्डरवर, बर त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कोण नाव खराब करतोय? म्हणजे तिकडे त्यांचा इंटरनेट बंद करणं, तिकडे खिळे लावणं, त्यांना मारहाण करणं, त्यांचा पाठीचा लोकांना घेऊन तिकडे दगड फेकणं, बर हे म्हणजे आपण देशाचं नाव खराब करतोय, कोणाचं नाव खराब करतोय? ठीक आहे, शिवराय कुलकर्णी यावर उत्तर देतील आपल्याला प्रसादजी. शिवरायजी, आपण बोलणार आहात, वेळेची मर्यादा आहे. वेळेची मर्यादा सांभाळून मी बोलतो. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की भारताचे पंतप्रधान हे भारताचे पंतप्रधान आहे, हे भारताचेच पंतप्रधान आहे. आणि भारताच्या पंतप्रधानाचा अपमान आंतरराष्ट्रीय पातळीवर जर होत असेल, अटलजींच्या जीवनातलं उदाहरण आहे. इंदिराजींशी त्यांचे मतभेद असतानाही ते विदेशामध्ये गेले असताना ज्या ज्या बैठकांमध्ये भारताच्या धोरणाचा विषय आला तिथे त्यांनी नेहमी भारताची बाजू घेऊन आपली भूमिका मांडली. पण डाव्यांकडून ती अपेक्षित नाही आहे. याचं कारण असं आहे की डाव्यांना तिथे लावलेले खिळे किंवा आंदोलनाच्या भोवती उभे केलेले पोलीस दिसतात, पण आपण स्वतः त्या दिवशी दिल्लीमध्ये काय केलं हे असं आहे की आंदोलनजीवी ज्यांचा उल्लेख केलेला काल मोदीजींनी भाषणामध्ये, ते हे डावे सगळे आंदोलनजीवींमध्ये आहे. यांचा शेतीशी काय संबंध आहे? यांच्यापैकी कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न आतापर्यंत हाताळलेले आहेत? यांना हे आंदोलन पेटवायचं आहे, यांना लोकांचा भ्रमनिराश करायचा आहे, यांना लोकांमध्ये भ्रम पसरवायचा आहे. लाल किल्ल्यावर त्या दिवशी जे काही घडलं, दिल्लीमध्ये जे काही घडलं, पोलिसांना ज्या पद्धतीने मारल्या गेलं, सरकारी संपत्तीची तोडफोड केल्या गेली, याच्यावर माझे डावे मित्र का बोलत नाहीत? डोळे झाकून बसले होते का? तुम्हाला उत्तर द्यायचंय प्रसाद सुब्रमण्यम यांना, तुम्हाला उत्तर द्यायचंय असं दिसतंय. एक संधी त्यांना देऊ, इतरही मान्यवरांना त्या निमित्तानं आपण टप्प्याटप्प्यानं बोलता करणार आहोत. प्रसादजी, आपल्यालाही वेळेची मर्यादा आहे, आपण कृपया शिवराय कुलकर्णींच्या या मुद्द्यावर बोला की डावे 26 जानेवारीच्या हिंसाचाराचं समर्थन करतात का? आणि खरं तर आजची चर्चा ही हिंसाचाराच्या बद्दलची तुलनेनं कमी आहे. समाज माध्यमांवर जो हिंसाचार झाला, शाब्दिक पद्धतीचे जे हॅशटॅग चालवले गेले आणि ज्याच्यातून भारतात शासकीय व्यवस्थेत सर्वोच्च स्थानी बसलेला माणूस हा नरसंहार करतोय, अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय पातळीवर नॅरेटिव्ह अर्थात भूमिका बांधण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावर डाव्यांची काय भूमिका आहे? प्रसाद सुब्रमण्यम, आपण बोला. एक तर शिवराजींचं जे म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा डाव्याचा काय संबंध? डाव्यांचा संबंध शेतकऱ्यांचा बरोबर, कामगारांबरोबर आणि आपल्या समाजात जे जे राहत आहेत त्या सर्वांबरोबर असतं. तर हे सांगणं की शेतकऱ्यांचा डाव्यांचा संबंध काय, हे एकदम बालिश आहे. दुसरं की 26 जानेवारी जे घडलं हे आता सर्व जगाला माहित आहे की 26 जानेवारी कोण घडवलं, कोण गेलं, पोलिसांनी त्यांना कसं जायला दिलं, हे सर्व उघडीच आहे. तरी पण नॅरेटिव्ह तुम्ही काय सांगतायत की डावे सांगतायत की डावे सांगतायत की हे जे घडलं ते चुकीचं आहे आणि जे घडवलेलं आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, हे डावे सांगतायत आणि एकदम खुलेपणाने सांगतायत. बर, प्रसाद सुब्रमण्यम आणि शिवराय कुलकर्णी, आपण चर्चेला पुढे नेतोय. क्लाइड क्रास्टो यांनाही चर्चेमध्ये सहभागी करूयात. राष्ट्रवादीचे प्रवक्ता या नात्यानं ते आपल्या सोबत आहेत, पण त्याचबरोबर समाज माध्यमांचे अभ्यासक म्हणूनही ते जोडले गेलेले आहेत. क्लाइड क्रास्टो, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल? आत्ताच्या घडीला ट्विटरनी चुकीचे हॅशटॅग चालवणं, भारताच्या विषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर आक्षेपार्ह माहिती प्रसारित करणाऱ्या अकाउंट्सवर बंदी न घालणं, अशा प्रकारचं वर्तन करून भारताला छेडलं आहे का? क्लाइड क्रास्टो. प्रसादजी नमस्कार. माझं एक म्हण आहे की बघा, ट्विटर जे आहे ते एक समाज माध्यमसाठी ते ट्विटर हँडल सांगू आपण काय पण असतो, ते तुम्ही सांगता ते मी मान्य आहे मला की त्यांनी जे आहे की भारत देशात जे चाललंय त्याच्याविषयी कोण मर्यादाचं उल्लंघन केला किंवा आपण जे लक्ष्मण रेखा म्हणतो त्याचा ओलांडून पुढे गेला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने समजो लोकांना काय आक्षेपार्ह किंवा आपलं देशाचं काय नाव खराब केलं तर ते चालणार नाही.
ट्विटरनी त्याच्यावर ऍक्शन घेतलंच पाहिजे. ते जे बाब आहे ते मी मान्य करतो तुमच्याशी. पण विषय काय आहे आता? क्लाइड विषय असा आहे- याच्यासाठी थांबवतो की अहो ट्विटरनी कारवाई करा असं सांगून ट्विटर कारवाई करत नाही. ट्विटर अमेरिकेतल्या हिंसाचाराच्या बाबतीत वेगळं वागतं, भारतातल्या हिंसाचाराच्या बाबतीत वेगळं वागतं, यावर आक्षेप नोंदवले जात आहेत. ट्विटर कारवाई करत नाही, ठीक आहे, पण आपल्याला कोणी थांबवलंय? आपल्या सरकारने कोणी थांबवलं? कोणी थांबवलं त्या सरकारला? ट्विटरवरती कारवाई करा ना. जेव्हा कुठला एक समाज माध्यम आपल्या देशात येतो त्याच्या काही ना काहीतरी एक मर्यादा असते, रूल्स अँड रेग्युलेशन असतात, कायदा कानून असतात. तर आपला मिनिस्ट्री आहे ते ऍक्शन घ्या त्याच्यावर, का घेत नाही? माझं एक म्हणणं आहे की जेव्हा तुम्हाला योग्य लागतं तेव्हा तुम्ही ऍक्शन घेत नाही, अयोग्य तुम्हाला जे अयोग्य लागलं तेव्हा तुम्ही ऍक्शनची वाद करता. माझा एक प्रश्न आहे, कोण रियाना, कोण ग्रेटा थनबर्ग, काय फरक पडतो त्यांनी एक ट्विट केला तर? आपला देश खूप महान आहे हो, काय फरक पडत नाही. एक रियानाने ट्विट केल्यानंतर लोकांना, किती लोकांना रियाना कोण होती ते माहित नाही, आणि काय फरक पडतो? आणि एक रियानाने ट्विट केल्यानंतर हडबडून जाऊन सर्व बीजेपी सुरुवात केली, सोडा तिला, काय फरक पडतो आम्हाला? माझा देश महान आहे, मला एक रियानाचा फरक पडत नाही, मला ग्रेटा थनबर्गचा फरक पडत. क्लाइड क्रास्टो, आपली भूमिका पोहोचली. एक प्रश्न आपण उपस्थित केलात की भारत सरकारला कारवाई करायला कोणी रोखलंय. या निमित्तानं जो राज्यसभेमध्ये बोलतानाचा तपशील आहे रविशंकर प्रसाद यांचा, तो आपण थेट त्यांच्याच तोंडातून ऐकूयात. रविशंकर प्रसाद राज्यसभेमध्ये काय म्हणाले आहेत ते ऐका. वॉशिंगटन के कैपिटल हिल पर जब रैंसैकिंग होती है, पुलिस को कार्रवाई करना पड़ता है, तो कुछ ये माइक्रो ब्लॉगिंग कंपनियां उसके साथ खड़ी हो जाती हैं, और जब यहां पर लाल किले पर हमला होता है जो भारत की गरिमा का प्रतीक है, तो उसके विरोध में खड़ी हो जाती हैं. ये डबल स्टैंडर्ड नहीं चलेगा, ये सारी कंपनियां जान लें. हम भारत के संविधान में फ्रीडम ऑफ स्पीच है, लेकिन 19(2) में यह भी लिखा हुआ है, इट इज सब्जेक्ट टू रीजनेबल रिस्ट्रिक्शन बिकॉज ऑफ सॉवरेनिटी इंटीग्रिटी ऑफ इंडिया. ये क्या मजाक है कि आप नरेंद्र मोदी मैसेकर ऑफ किसान हैशटैग करते हैं? इसका मतलब क्या है? तो सर, आप वैमनस्य न फैलाएं, आप हिंसा न फैलाएं, झूठी खबरें न फैलाएं, और भारत के संविधान और भारत के कानून का पालन करें. इसमें हम बहुत ही सख्त रहेंगे. भारत सरकारनं थोडक्यात तमाम आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या समाज माध्यमांना सांगितलंय की तुम्हाला भारताचे कायदे पाळावे लागतील. अनय जोगळेकर आणि धनंजय शिंदे हे दोन मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ते फोनवरून आपल्यासोबत आहेत. माझा पहिला प्रश्न अनय जोगळेकरांना असेल, त्यानंतर पुढच्या प्रश्नासाठी मी धनंजय शिंदे यांच्याकडे जाईन. आपण अनय जोगळेकरांना असा प्रश्न विचारतो आहोत, अनयजी, ज्या पद्धतीनं ट्विटर म्हणतं की आम्ही आमच्या कायद्यानं वागणार, भारत सरकार म्हणतं भारतात तुम्हाला भारताच्या कायद्यानं वागावं लागेल, यात नक्की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट काय आहे? आणि यातला भूमिका असलेला, म्हणजे भूमिकेच्या तळाशी असलेला संघर्ष हा आर्थिक आहे का वैचारिक आहे? याच्या मागचा संघर्ष जसा आर्थिक आहे तसा वैचारिकही आहे. सर्वात प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे की या सगळ्या समाज माध्यम कंपन्या ज्या मोठ्या झाल्या त्या अमेरिकन कायद्यातल्या तरतुदींमुळे मोठ्या झाल्या. अमेरिकन कायद्यामध्ये असं आहे की जर तुम्ही तंत्रज्ञान कंपन्या असाल, माध्यम कंपन्या नसेल, तर तुमच्यावर ते संदेशांची देवाणघेवाण होते, जे फोटो व्हिडिओ टाकले जातात त्याच्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असत नाही, जे लोक ते टाकतात ते जबाबदार असतात. याचाच अर्थ त्यांची भूमिका एका पोस्टमन सारखी होते की पोस्टमन पत्र पोहोचवतो, पत्रात काय असतं ते त्यांना माहिती नाही, आणि त्याच्यामुळे पत्रात जर कोणाला हत्येची धमकी दिली असेल तर या कंपन्या जबाबदार राहत नाहीत. या अमेरिकन कायद्यातल्या तरतुदीनुसार या कंपन्यांचा त्याचा फायदा घेतला, त्या एवढ्या मोठ्या झाल्या की आज अनेक देशांपेक्षा, त्यांच्या लोकसंख्येपेक्षा या समाज माध्यम कंपन्यांवर जास्त लोक आहेत, आणि त्याच्यातनं त्यांना गडगंज पैसा मिळायला लागला. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की अरब जगताची राज्यक्रांती झाली 10 वर्षापूर्वी, त्याच्यात आणि अन्य ठिकाणी या कंपन्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. दाखवायला त्यांनी असं दाखवलं की हे सगळं लोकशाहीसाठी आहे, पण आज आपण बघतोय अनेक अरब देशांमध्ये लाखो लोक मारले गेलेले आहेत, आणि नादर तिकडे लोकशाही आली, नादर तिथे फ्रीडम ऑफ स्पीच राहिलं. या कंपन्यांचं धोरण बदलायला तेव्हा सुरुवात झाली जेव्हा अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडून आले, ब्रिटनमध्ये ब्रेक्झिट झालं, कारण जो भस्मासूर त्यांनी उभा केला होता त्याचा फटका थेट लोकशाही देशांना बसायला लागला. आणि मग जगात त्यांना विरोध व्हायला लागल्यावर त्यांनी भूमिका घेतली की आता आम्ही आमचंच पोलिसिंग करू आणि आम्हीच ठरवू की आमच्यामध्ये जर काही चुकीचा कंटेंट असेल, भडक चित्र असेल
तर आम्ही तो हटवू. आणि हे ठीक. करताना त्यांनी जो पक्षपात दाखवला तो या सगळ्याच्या मुळाशी कारण आहे. ठीक आहे, अनय जोगळेकरांच्या मुद्द्यावर क्लाइड क्रास्टोंना बोलायचं आहे. क्लाइडजी 30 सेकंदात आपली भूमिका मांडा. मला धनंजय शिंदेंनाही बोलतं करायचंय, ते बराच वेळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अद्याप त्यांना संधी नाही मिळाली आहे. क्लाइडजी 30 सेकंद. हा हा मी लवकर सांगतो तुम्हाला. आता तुम्ही जे दाखवलं रविशंकर प्रसाद साहेबांचा ते स्पीच आपण ऐकून घेतलं. माझा एकच प्रश्न आहे की बोलून काय फायदा, तुम्ही कारवाई करा ना. जेव्हा देशात समाज माध्यम, कुठला विदेशी समाज माध्यम आपल्या देशात येतो, ते त्यांचं समोर एक नियम ठेवला असतं की आपल्या देशाच्या हिशोबाने तुम्हाला चालावं लागेल. तुम्ही ते नियमचं उल्लंघन केला, पालन नाही केला, तर तुम्ही त्याला बॅन करा. बॅन कशाला करत नाही, ऍक्शन का घेत नाही? कारण तुम्ही स्वतः ते ट्विटरवरती एवढं तुम्ही कार्यक्रम करता. एक मिनिट क्लाइड क्रास्टो, याचाच तपशील मगाशी चर्चेमध्ये आला आहे की बऱ्याचशा आक्षेपार्ह अकाउंट्सला रोखा अशी विनंती ट्विटरला करण्यात आली होती. ट्विटर ते ऐकायला तयार नव्हतं. एका दिवसासाठी फक्त त्यांनी काही अकाउंट्स थांबवली, त्यानंतर मात्र तशा प्रकारची कारवाई त्यांनी कायम ठेवली नाही. धनंजय शिंदेकडे पुढे जाऊयात. तपशिलात आणखी काही गोष्टींची सुधारणा आपण करून घेऊ. धनंजय शिंदे, माझा आवाज आपल्याला येतोय? आपण दूरध्वनीद्वारे, फोनद्वारे जोडले गेलेले आहात. हो, येतो ऐकू. अच्छा, धनंजय शिंदे, आता इथे मुद्दा असा उपस्थित राहतो की ज्या व्यावसायिक हेतूनं आणि ज्या वैचारिक हेतूनं समाज माध्यमांचे बिग बॉस दादा लोक भारतामधल्या वैचारिक आणि व्यावसायिक हितांच्या आड येत आहेत, त्यांची कोणत्याही प्रकारची कुठलीही गैरकृत्य रोखण्यासाठी भारतीय कायद्यांचा वापर केला गेला तर तुमचा पक्ष आणि वैयक्तिक तुम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी असाल का? हो, छान प्रश्न विचारलाय तुम्ही. धन्यवाद. सर्वप्रथम मी जे शेतकरी मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना विनम्र अभिवादन करतो. भारत हा सार्वभौम देश आहे आणि त्याच्यामुळे भारताची लोकशाही, भारताचे संविधान, इकडचे कायदे कानून याचं प्रत्येक नागरिकाने पालन केलं पाहिजे, त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे, या मताचा मी आहे. त्याच्यामुळे ती कंपनी कुठचीही जरी असली तरी त्या कंपनीने भारतातले जे काही कायदे असतील तर, किंवा आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस नवीन कंपन्या भारतामध्ये येतात तर त्यावेळेस जे काही आंतरराष्ट्रीय नियम असतात किंवा भारत या देशाचे जे नियम असतात, ते नियमांची जी अग्रीमेंट होत असेल भारत सरकार बरोबर, तर ती अग्रीमेंटचं पालन हे केलंच पाहिजे. पण याच्यातला माझ्या मते मुद्दा खूप वेगळा आहे, जो गेल्या 15-20 मिनिटाच्या चर्चेमध्ये आला नाही. अशाच पद्धतीने आपल्याला माहिती आहे फेसबुक नावाचं एक समाज माध्यम आहे. अगदी आपण आज सगळ्याच समाज माध्यमांची चर्चा करतोय. ट्विटरची चर्चा प्रामुख्याने जास्त होतीये कारण हॅशटॅगच्या माध्यमातून ती चर्चा सुरू झाली आहे. अन्यथा तुम्ही म्हणता आहात त्याप्रमाणे फेसबुकची पण चर्चा अपेक्षित आहे. तुम्ही मुद्दा पुढे नेऊ शकता. पण तसा द्यायचा आहे की जोपर्यंत ही समाज माध्यमं म्हणजे याच्यातनं सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे जे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी अत्यंत असंविधानिक आणि चुकीच्या पद्धतीने जेव्हा प्रचार प्रसार केला त्यावेळेस सरकारने ही भूमिका घेतली नव्हती. पण ज्यावेळेस सरकारच्या विरोधात आता भूमिका घेतली गेलेली आहे विरोधकांकडनं, त्यावेळेस सरकार अचानक जागं झालेलं आहे. गेल्या 6 वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि हे फंडामेंटल प्रॉब्लेम असा आहे की सरकारने या संदर्भात ट्विटर असेल किंवा ज्या काही समाज माध्यमांच्या कंपन्या असतील त्यांच्याशी कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी बनवलेली नाहीये. हा पॉलिसीमधला हे लूप होल आहे. या कंपन्यांनी जोपर्यंत शांत होत्या, सरकारला पूरक भूमिका घेत होते, तोपर्यंत सरकारने एक शब्दही विचारला नाही. आणि आता त्यांनी त्यांच्या कंपनीच्या पॉलिसीज प्रमाणे भूमिका घ्यायला सुरुवात केली, जी सरकारच्या विरोधात गेलेली आहे. पण जे विरोधक आहेत त्यांच्या बाजूचे आहे. तर त्यावेळेस सरकारला अचानक जाग आलेली आहे. हा म्हणजे निव्वळ म्हणजे आता सरकारच्या अंगलट आलेला आहे आणि म्हणून हा एक प्रकारचा थैथयाट आहे. काय करावं हे कळत नाहीये कारण शेतकरी आंदोलन हे वणव्यासारखं पूर्ण देशभर पसरत आहे. सरकारची जी कूटनीती होती ती कूटनीतीमध्ये सपशेल नापास होत आहे सरकार आणि समाज माध्यमांच्या याच्यामध्ये सरकारचं पूर्णपणे बेउपरी झालेली आहे. ठीक आहे, धनंजय शिंदेजी, आपल्याला वेळेची मर्यादा असल्यानं मी थांबवलं. पटकन शिवराय कुलकर्णींकडून या प्रश्नाचं उत्तर घेऊयात. सरकारला आपल्याला अडचणीची भूमिका प्रसारित होतानाच कंपन्यांना वेसण घालावी वाटायला लागली आहे का? शिवराय कुलकर्णी, आपचा आक्षेप आहे, आपलं उत्तर अपेक्षित करतो. की सरकारच्या विरोधामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये समाज माध्यमांवर यापूर्वी येत नव्हतं असं नाही, ते येत होतं.
त्यावर सरकार कधी रिॲक्ट झालं नाही. अहो, भारताच्या अस्मितेचा जेव्हा विषय येतो, भारतातलं सगळं राजकारण ढवळून काढण्यासाठी परकीय हात जेव्हा त्याच्यामध्ये शिरायला लागतात, तेव्हा तुम्ही भूमिका घेणार की नाही? आणि राहिला दुसरा विषय, याला विरोध केलेला आहे. भारतीय जनता पक्षाने परकीय दोन प्रांतांचं शेतकरी आंदोलन आहे. 11 देशांमधल्या यंत्रणांचा वापर करून कायदे झालेले आहेत ऑलरेडी. सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये भारतीय जनता पक्षाने परकीय शक्तीचा वापर करून देशाचं नाव खराब केलेलं आहे. परकीय शक्तींचा वापर भारताच्या विरोधकांचा बिमोड करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने गेल्या 6 वर्षात केलेला आहे. त्याचे सतत पुरावे उपलब्ध आहेत. मध्ये मोदींना लागू करा ना. ट्रम्पच्या बाबतीमध्ये, अमेरिकेच्या बाबतीमध्ये तुम्ही वेगळी भूमिका घेता आणि भारताच्या संदर्भामध्ये वेगळी भूमिका घेता. प्रसादजी, मला एक मिनिट द्या प्लीज. भारतच रिप्रेझेंट करता. क्लाइड क्रॉस्टो संधी मिळेल आपल्याला. एकदा आता शिवराय कुलकर्णींची वेळ आहे, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. शिवराय कुलकर्णी, या निमित्तानं पुढचा प्रश्न एक पटकन आपल्याला विचारतो. आपण देशाच्या सार्वभौमत्वाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या ज्या वेळेला बदनामीचा प्रयत्न झाला त्याच्या विरोधात उभे ठाकता आहात का तुम्हाला तुमच्या पक्षाची जास्त पडली आहे? भारतीय जनता पार्टीवर ज्या ज्या आतापर्यंत टीका झाल्या त्या टीका अगदी लोकशाही पद्धतीने भारतीय जनता पार्टीने स्वीकारलेल्या आहे. कधीही कुठलीही तक्रार ही भाजपाने या संदर्भात भाजपावर टीका झाली म्हणून केलेली नाही. या देशाच्या पंतप्रधानांवर खोटा हल्ला केला जातो आणि त्याच्या मागे जेव्हा अगदी सगळा सुनियोजित ते षडयंत्र आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा मात्र त्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे. आणि मी अगदी सुरुवातीला सांगितलं की केवळ भाजपचं सरकार नव्हे, उद्या दुसऱ्याही पक्षाचा पंतप्रधान असेल आणि त्या पक्षाचे या पद्धतीने जर त्या पंतप्रधानांना जर या पद्धतीने चव्हाट्यावर आणलं जात असेल तर सगळ्या भारतीयांनी एकत्र येऊन त्याचा विरोध केला पाहिजे. या देशामध्ये आपण यापूर्वी अशा गोष्टी अनुभवलेल्या आहेत. आपण आपली पक्षीय संस्कृती. तुम्हाला नक्की भीती काय वाटतेय? तुम्हाला नक्की भीती काय वाटतेय की जे सरकार प्रचंड बहुमतानं निवडून आलेलं आहे त्या भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या सरकारला 2024 पर्यंत अशाच प्रकारच्या समाज माध्यमांच्या चळवळींमुळे काम करणं अवघड होणार आहे, हे आपल्याला वाटू शकतंय, वाटतं आहे आणि या चिंतेपोटी आता तुम्ही ही कारवाई करता आहात? शिवरायजी, आपल्याला विचारलं. मला ऐकून आला प्रश्न. शिवराजी, मी आपल्याला प्रश्न असा विचारला, जे सरकार प्रचंड बहुमतानं केंद्रात निवडून आलेलं आहे, 2024 पर्यंत ते टिकणार आहे, त्या सरकारला समाज माध्यमांवरच्या बदनामीकारक किंवा विरोधी विचारधारेच्या कडून प्रसारित केलेल्या मेसेजेसमुळे काम करणं अवघड होतंय का? प्रसादजी, तुम्ही असं आहे, ग्राउंड रियालिटी वेगळी आहे. हे जे शेतकरी आंदोलन आहे ना, हे शेतकरी आंदोलन कुठल्या समूहाचं शेतकरी आंदोलन आहे ते तुम्ही बघा. आणि त्यांना शाहीनबागपासून सवय झालेली आहे. याच्या मागे यांचा जो अजेंडा आहे तो अजेंडा शेतकऱ्याला हित नाही आहे, शेतकऱ्याला हित नाही. मला सांगा, जे राहुल गांधी आहेत ते राहुल गांधी केरळचे खासदार आहेत. केरळमध्ये का मंडी नाही आहे? कुठे कृषी उत्पन्न बाजार समिती? केरळमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या नाही आहेत. तिथे का मंडी आणत नाही? महाराष्ट्राने कायदे पारित केलेले आहेत ऑलरेडी. त्याच्यामुळे जनमानस जे आहे जनता सोबत नाही. हे आंदोलन पंजाब मधल्या शिवराज कुलकर्णी, आपण एक मुद्दा मांडला, त्याच्यावर प्रसाद सुब्रमण्यम उत्तर द्यायचं आहे. क्लाइड क्रॉस्टोनही बोलतं करूया. एक पटकन मुद्दा प्रसाद सुब्रमण्यम. क्लाइडजी, देतो आपल्याला संधी. मला प्रसाद सुब्रमण्यम यांना एक प्रश्न विचारायचा आहे की समाज माध्यमांमध्ये जे घडतं ते भारतीय जनमत नाही अशी भूमिका केंद्रानं सर्वोच्च न्यायालयातही घेतली आणि आकडेवारी पाहायला गेली तर तसंच समोर येऊ शकतं. 130 कोटींचा देश, प्रत्यक्षात 5% लोक समाज माध्यमांवर, 5%मधला सुमारे 1% हा केंद्राच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात सातत्यानं भूमिका घेणारा, मग हेच जनमत आहे असं मांडण्याचा आग्रह का असावा? प्रसाद सुब्रमण्यम, आपली वेळ सुरू होतीये. हा प्रसादजी, एक तर आपले मंत्री प्रसादजींनी सांगितलं आणि ते जे ऍक्शन आता घेत आहेत त्याचा आपण वेलकमच करू की, कारण 2014 पासून आपण बघतोय आतापर्यंत त्यांनी आता काही एक आक्षेप घेतला नाहीये समाज माध्यमावर बद्दल आणि आत्ताच घेत आहेत, कारण त्यांचा वर आता हे जे माध्यम आहेत त्यांचा जे धोरण आहे त्याचं विपरीत करतायत. म्हणजे त्यांचं जे राईट विंग धोरण आहे की तुम्ही आमचंच ऐकायचं, आमचं बरोबर राहायचं, आता ते होत नाहीये. तेव्हा त्यांचा हे आता हे नवीन आपला प्रसादजीने आता हे सुरू केलेलं आहे. आपण त्याचा वेलकम करू. आता तरी घेत आहेत.
आणि जे ट्विटरने जे 500 अकाउंट पण सस्पेंड केलं असेल, ते 500 सस्पेंड त्यांनी तेच केलंय की जे समाज माध्यमाचे जे रूल्स आहेत ते रूल्स पाळत नाही. आणि आपल्याला माहित आहे या समाज माध्यमावर की फेसबुक असो, ट्विटर असो, याच्यामध्ये अकाउंट्स आहेत, किती लोक फेक न्यूज पसरवतात, किती लोक हेटफुल न्यूज पसरवतात, आपल्याला माहित आहे. अगदी. प्रसादजी वेळेची मर्यादा आहे, मला आपल्याला थांबावं लागतंय. आपण पटकन लक्षवेधीमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येतोय लवकरच. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट जातोय अभ्यासक अनय जोगळेकर यांच्याकडे. अनय जोगळेकर आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत. अनय जोगळेकर, या बड्या समाज माध्यमांच्या कंपन्यांच्या आर्थिक गोष्टींकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. भारतासारख्या देशाच्या बाबतीत एखादा आक्षेप नोंदवला गेल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची त्यांची हिंमत का होते? त्यामागे पुन्हा एकदा प्रश्न असा उपस्थित राहील की वैचारिक भूमिका आहे का आर्थिक भूमिका? प्रसादजी, इथे लक्षात घेतलं पाहिजे की कारवाई ट्विटरवर नाही, कारवाई ट्विटरने केलेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखं सर्वात शक्तिशाली अमेरिकेतल्या व्यक्तीच्या खात्यावर त्यांनी कारवाई केली. का? तर ते खोटं बोलतात म्हणून. इथे हा जो मुद्दा आहे, तिथे पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांचं हत्याकांड घडवत आहेत. हत्याकांड म्हणजे लाखो शेतकऱ्यांचं हत्याकांड. जेनोसाईड हा शब्द साधा सुद्धा नाही. मागे जेनोसाईड शब्द उच्चारल्याबद्दल त्यांनी इराणच्या अध्यक्षांचं ट्विटर अकाउंट हे केलं होतं, बंद केलं होतं. आणि भारतात मात्र जेव्हा शेतकऱ्यांनी आणि या सगळ्या पत्रकारांनी, वर्तमानपत्रांनी हे सगळं हॅशटॅग चालवला, तेव्हा भारताने तोच मुद्दा काढला की तुम्ही जर जेनोसाईडच्या याच्यासाठी अन्य ठिकाणी जर अकाउंट बंद करत असाल तर मग भारतातही करा. तेव्हा ट्विटरनी भूमिका घेतली की आम्ही ही 500 अकाउंट बंद केली, ही सामान्य लोकांची आहेत. पण यामध्ये जे राजकीय नेते, जे वर्तमानपत्राचे पत्रकार आणि हे सगळे लोक आहेत, त्यांचे अकाउंट आम्ही बंद करणार नाही, कारण आम्हाला लोकशाहीची ताण आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला अमेरिकेच्या अध्यक्षांचंही तुम्ही बघत नाही, त्यांचा विचार करत नाही की ते एका जगातल्या सगळ्यात शक्तिशाली लोकशाही देशाचे अध्यक्ष आहेत, त्यांचंही अकाउंट तुम्ही रद्द करून टाकता खोटं बोलण्यासाठी. पण मग अनय जोगळेकर, ट्विटर असं वागू कसं शकतं? त्यांना काळजी नाही का की भारतासारख्या भरपूर लोकशाही असलेल्या आणि लोकसंख्येच्या तुलनेत जगात वरच्या क्रमांकात असलेल्या देशात, ज्याचा बाजार हा ट्विटरसाठी महत्वाचा आहे, त्या देशाशी पंगा घेऊ नये? ट्विटरला कळत नाही म्हणून मी म्हटलं की याच्यात आर्थिक कारणही आहे. आर्थिक कारण आहे म्हणून ते पोलिसाची भूमिका घेतात की आम्ही आमच्या मधला खोटा मेसेजेस हे सगळं दूर करतो. पण दुसरीकडे वैचारिक भूमिका ही आहे, कारण वैचारिक भूमिका म्हणजे तुम्ही फक्त एका विचारांची ट्विट डिलीट करताय. ट्विटरचे अध्यक्ष जॅक डोर्सी आहेत, त्यांनी ही सगळं रिहाना आणि हे सगळं प्रकरण चालू असताना त्यांच्या समर्थनार्थ जी ट्विट झाली होती ती ट्विट लाईक केली होती. म्हणजे तुम्ही कंपनीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही एक भूमिका घेता, वर म्हणता ही भूमिका माझी वैयक्तिक भूमिका आहे. ट्विटर कंपनी म्हणून एका देशात एक भूमिका घेते आणि त्यामुळे मला असं वाटतं ट्विटरला मला एका गोष्टीचा खुलासा आणखीन करा अनय जोगळेकर. असा कोणता विचार आहे, कुठली वैचारिक भूमिका आहे ज्याच्यामुळे ट्विटर सारखी कंपनी प्रभावित आहे? यामध्ये आपल्याला फेसबुक, युट्यूब आणि ट्विटर वेगळं करावं लागेल. ट्विटर ते सर्व संस्थापक होते, तुम्ही त्यांची चरित्र वाचा, हे सगळे अराजकवादी होते आणि यांच्या दृष्टीने राष्ट्रवाद हा जगाला असलेला धोका आहे आणि राष्ट्रवाद जर नाहीसा झाला तर जगात शांतता नांदेल. आणि या हेतूने जिथे जिथे हुकुमशाही असते, जिथे जिथे प्रभावी ताकदवान नेते असतात, त्यांच्या विरुद्ध हे कार्यरत असतात. आणि हे सगळं करताना त्याचे जे परिणाम होतात, आणि माझं म्हणून म्हणणं की जर ट्विटरला वाटत असेल की भारत सरकार जी बंदी घालतंय किंवा ज्या लोकांवर बंदी घालायची मागणी करते ती चुकीची आहे, वाटू शकतं, त्याच्यात काही चूक नाहीये. पण जर ते असं वाटत असेल तर तुम्ही त्यांना भारतीय न्यायालयात आव्हान द्या. भारतीय न्यायालय ते निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत. तिथे तुम्ही ट्विटर स्वतः न्यायाधीश बनतात आणि ठरवतात की आम्ही फक्त 500 अकाउंट बंद करणार, उरलेली 700 अकाउंट चांगली आहेत. हे ठरवण्याचा अधिकार ट्विटरला नाही. ट्विटरला भारताच्या न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील. ठीक आहे. भारतीय न्यायव्यवस्थेच्या अंतर्गत आपलं म्हणणं मांडायला हवं आणि त्याच्यासाठी भारताची न्यायव्यवस्था मान्य करायला हवी, हा एक केंद्र सरकारचा यामधला तर्कपूर्ण दावा आहे. क्लाइड क्रास्टो यांना बराच वेळ झाला एक भूमिका मांडायची आहे. ताजा सुरू असलेला विषय लक्षात घेऊन क्लाइड क्रास्टो आपण बोलावं, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. येस, मी ताजाच विषय बोलतो आणि कृपया मला थोडा वेळ बोलू द्या प्लीज. माझा प्रश्न एक आहे की आपण जे सांगितलं की ट्विटर ऐकत नाही आपला,
आपले सरकारचं ऐकत नाही. तुम्ही ते पण सांगितलं तेव्हा की ट्विटरनी काय जे अकाउंट आहे ते सस्पेंड केले. ठीक आहे, सस्पेंड केले, पण मुद्दा काय आहे, बिग पिक्चर काय आहे की ट्विटर आपलं ऐकत नाही, तर तुम्ही ट्विटरला काय ब्लॉक करत नाही, काय ट्विटरला हे करत नाही की न्यायालयाकडे घेऊन जात नाही. माझा एक प्रश्न आहे, ट्विटरनी काय अकाउंट जे आहे त्यांना सस्पेंड केलंय. आता इथे किती दुसरे लोक आहेत, आता किती अभिनेते आहेत, महिला हो किंवा पुरुष अभिनेते आहेत जे काय काय लिहितात, तेव्हा जेव्हा ट्विटर त्यांचा फक्त ट्विट डिलीट करतो, त्यांचं अकाउंट सस्पेंड करत नाही, तेव्हा का आपले नेतेगण बोलत नाही? तेव्हा पण बोललं पाहिजे ना. जे पण आहे मर्यादाचं उल्लंघन करतात, ट्विटर ऐकत नाही, त्यावेळेला आपण आपल्या पद्धतीनं आगपाखड करून उपयोग काय? जर समजा कारवाई करायची असेल तर ट्विटरवर कारवाई झाली पाहिजे. क्लाइड क्रॅस्ट्रो, मग एक प्रश्न मी आपल्याला विचारतो, तुम्हाला अपेक्षित काय आहे? चीन प्रमाणे भारतामध्ये सुद्धा अमेरिकन समाज माध्यमांवर पूर्णतः बंदी आली पाहिजे असं वाटतं आपल्याला क्लाइड? बघा, नाही, ते आपले नियम कायदे कानून जे पालन करतील तर कशाला त्यांना बंदी लावायला पाहिजे? जेव्हा आपण एक माध्यम आपल्या देशात येतो, विदेशी माध्यम, त्यांना कायदा कानून व्यवस्था सर्व आपण समजून ठेवतो. इट्स अ लिगल प्रोसेस. पण ते उल्लंघन केलं तर आपण निर्णय घेतला पाहिजे. उल्लंघन नाही केलं तर कशाला बॅन केला पाहिजे? मी तुम्हाला एक दुसरं सांगतो, आता जेवढे नेतेगण आहे ट्विटर बोंबत होते, ठीक आहे, ते पण आपण एका वेळेला दोन भूमिका कशा घेऊ शकता? तुम्ही आत्ताच म्हणत होतात की जे ऐकत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा, म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला अपेक्षित काय आहे? चीन प्रमाणे सर्व अमेरिकेचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतात सुद्धा बंद झाले पाहिजेत का? नाही, परत ऐकून घ्या प्रसादजी, परत ऐकून घ्या. मी परत तुम्हाला सांगतो, आपला जे ऐकलं नाही तर त्यांना बॅन करा. आपला नियमाचं पालन केला तर काय हरकत नाही. ते मी सांगतो, कुठलाही असो नियमाचं पालन केलं पाहिजे. नाही करत असेल तर निर्णय घ्या. ठीक आहे, आपली भूमिका पोहोचली. प्रसाद सुब्रमण्यम बोलतायत, त्यांच्यासाठी पण वेळेची मर्यादा असेल. प्रसादजी बोला. प्रसादजी, एक तर हे जे नॅरेटिव्ह आहे ना की ट्विटर सरकारच्या विरोधात आहे, हे नॅरेटिव्हच चुकीचं आहे हो. कारण ट्विटर सरकारच्या विरोधात नाहीच आहे मी म्हणतोय. कारण बहुतेक जे अकाउंट सस्पेंड केलेत, ब्लॉक केलेत, ते अकाउंट जे आहे ते सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचा अकाउंट ब्लॉक केलेत. आणि आपण बघू शकता गेल्या 2-3 वर्षात किती लोकांचा ब्लॉक केले, सस्पेंड केले, त्यांचा आज पण त्याचा ट्विटर अकाउंट बंदच आहे. म्हणून हे बोलणं की नॅरेटिव्ह चालवणं की ट्विटर सरकारच्या विरोधात आहे हे एकदम बालिश आहे. आणि दुसरं, शिवराय सरांनी सांगितलं होतं, एक मिनिट, त्या मगाच्या वेगळ्या मुद्द्यांकडे जाऊ नका, आता आपली चर्चा पुढे सरकली आहे. पण प्रसाद सुब्रमण्यम, मग एक मुद्दा इथे असाही उपस्थित राहतो, क्लाइड क्रॅस्ट्रोजी यांनी भूमिका मांडली की जे ऐकत नाहीत त्यांना बंद करून टाका. इतकी थेट भूमिका भारताला घेता येऊ शकते का? नाही, जे ऐकत नाहीत त्यांना बंद करून टाका हे थोडा एक्स्ट्रीम झालं मला असं वाटतं. जे ऐकत नाही ते तुम्ही तर कारवाई करा की. त्याचं जे आपलं जे लॉ ऑफ लँड आहे त्या लॉ ऑफ लँडच्या अनुसार त्याचा कारवाई करा. ठीक आहे, धनंजय शिंदेना विचारूया. धनंजय शिंदे, जर समजा समाज माध्यमांमधल्या मोठ्या मोठ्या कंपन्या भारतीय कायद्याचं पालन करत नसतील तर काय कायदेशीर कारवाई करावी? मी म्हणतोय की आयटी आणि सोशल मीडियाच्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्याबरोबर देशाच्या अग्रीमेंट होतात. हॅलो, ऐकू येत आहे ना? अगदी धनंजयजी, आपण बोला. क्लाइड क्रॅस्ट्रोजी, धनंजय शिंदे बोलतायत, एकदा त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. इथे कंपन्या आणि सरकार यांच्या अग्रीमेंट व्हायला पाहिजेत, ज्या गेल्या 6 वर्षांमध्ये भाजप सरकारने व्यवस्थित केल्या नाहीत. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत सरकारच्या आवडीची बाजू घेत होती तोपर्यंत सरकार बनलं. मला वाटतं फंडामेंटल इश्यू हा आहे की भारत सरकार काय प्रकारचा करार व्हायला हवा होता जो झाला नाही, असं तुमचं म्हणणं आहे? की भारत सरकारची भूमिका काय आहे आणि ह्या कंपन्यांच्या ज्या काही स्टँडर्ड, त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत याच्यावर चर्चा होऊन या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी बसून आणि त्याच्यातनं त्यांना एक ड्राफ्ट पॉलिसी विच इज अ म्युच्युअली अग्रीएबल पॉलिसी अशी बनवावी लागेल. त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये आणावं लागेल. हे दोन्ही कंपन्यांना आणि भारत सरकारची अग्रीमेंट फायनल झाल्यानंतर जी प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेनुसार कंपन्यांना वागावंच लागेल. आणि धनंजयजी, आपल्याला असं वाटतं की हे भारत सरकार आणि समाज माध्यमांच्या कंपन्यांमध्ये झालं नसेल? एकदा यावर पटकन एक माहिती घेतो. अनय जोगळेकर आपल्या सोबत आहेत. अनयजी, मला सांगा, भारत सरकारनं अगदी इतक्या सहज या कंपन्यांना भारतात व्यवसाय करायला किंवा समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्मची कामं करण्यासाठी अनुमती दिली असेल की काहीतरी कागदोपत्री कारवाई झाली असेल?
नाही, याच्यात परवानगी द्यायची काही गरजच नव्हती, कारण या कंपन्या अमेरिकन कंपन्या आहेत आणि ज्यांना अकाउंट उघडायच्या कंपन्यांचे नियम होते. कंपन्यांचा वापर मुख्यतः मनोरंजनासाठी किंवा संवादासाठी होता. मनोरंजन करता करता जसे या सगळ्या कंपन्यांवर काही 100 कोटी लोक आले, तेव्हा त्यांची ताकद राजकारणात आणि देशातलं सरकार उलथवण्यापर्यंत ती जाऊ लागली. ते म्हणत होते की यांचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. आणि जसे म्हटलं की अमेरिकन कायदा हा जसा औषधांच्या क्षेत्रात आपण बघतो एफडीएचं अप्रुव्हल सगळ्यात प्रमाण मानलं जातं, तसा अमेरिकन कायदा अन्य जगातल्या कायद्यांपेक्षा त्याच्या अधीनते असल्यामुळे तो मान्य केला गेला. पण अमेरिकेत ज्या प्रकारचं वागणूक या कंपन्यांनी आता सुरुवात केली ते बघता, म्हणजे जोपर्यंत आफ्रिकेतल्या किंवा दक्षिण अमेरिकेतल्या देशांमध्ये लोकशाही आणण्यापुरतं हे सगळे ऍक्टिव्हिजम करत होत्या ते चालू होतं. पण भारतासारख्या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशात, आणि मी मान्य करतो प्रत्येक लोकशाही देशामध्ये काही ना काही कमतरता आहेत, पण जर त्या कमतरता असतील तर त्या कमतरता सोडवण्याचं काम संसदेकडे आहे, सर्वोच्च न्यायालयाकडे आहे, सरकारकडे आहे. अमेरिकन कंपन्या येऊन त्या आपल्या देशातल्या लोकशाही व्यवस्थेतल्या वैगुण्य काढून त्याच्यात दुरुस्त करायचं आणू शकत नाहीत, ते चुकीचं राहील. अगदी याच मुद्द्यावर खरं तर गेले कित्येक दिवस वाद सुरू आहे की बाहेरची माणसं भारताच्या अंतर्गत प्रकरणात नाक का खुपसतायत. क्लाइड क्रॅस्ट्रो, तुम्ही तुमच्या भूमिकेतून अनावधानानं सुद्धा अशा व्यक्तींचं समर्थन करत नाही आहात ना? बघा, माझ्या देशाच्या विरोधात कोण पण असेल ना, त्याचा आयुष्यात कधी कोण समर्थन करणार नाही, समर्थन केलाच नाही पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, दुसरा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. बीजेपी किंवा सरकार जे आहे ते ट्विटरवर कठोर भूमिका का घेत नाही तुम्हाला सांगतो. कारण बीजेपी आयटी सेलचे जे विचित्र उद्योग आहेत ना, सर्व ट्विटरवरतीच चालतं त्यांचा, म्हणून तर त्यांच्यावर कठोर भूमिका घेणारच नाही, कारण ते स्वतः ट्विटरवर जाऊन उद्योग त्यांचा चालला असतो, काही ना काय चालला असतो. माझं एक आहे भूमिका. क्लाइडजी, आजकाल प्रत्येक पक्षाचे आयटी सेल असंच वागतायत, याच्यातला कोण वेगळा राहिलेला नाहीये त्याच्यातून. ना तो सर्वांवर कारवाई करा ना. प्रसादजी कोण थांबवलाय? कोणी थांबवलाय? न्याय व्यवस्था आहे आपल्या देशात, कोणी थांबवलाय त्यांना? सर्व जे पण उद्योग करतात ना त्यांच्यावरती कारवाई करा ना. ठीक आहे, एक महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला, त्या निमित्तानं शिवराय कुलकर्णींना बोलतं करतो. हा खरं तर कळीचा मुद्दा आहे आणि लोकांनाही बऱ्याचदा अशा प्रकारच्या घटना घडताना दिसत असतात. शिवराय कुलकर्णी, तुम्ही त्यावर बोलते व्हा की समजा पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका मांडणारा माणूस समाज माध्यमांवर व्यक्त झाला की अचानक परिचित अपरिचित स्वरूपातली एक खूप मोठी टोळधाड त्याच्या अंगावर येऊन कोसळते आणि त्या माणसानं मत व्यक्त करून जणू काही जगातला सगळ्यात मोठा अपराध केला आहे असं या लोकशाही देशात त्याला सांगितलं जातं. आता इथे क्लाइड क्रॅस्ट्रो आरोप काय करतायत? हे सगळं भाजपचा आयटी सेल करतो म्हणून त्यांना ट्विटर, फेसबुक अशा प्रकारच्या समाज माध्यमांच्या कंपन्यांची पंगा घ्यायचा नाहीये. या आरोपाला आपण उत्तर द्यावं. नाही, फक्त भारतीय जनता पार्टीचा आयटी सेल नाही आहे, आयटी सेल सर्व राजकीय पक्षाचा आहे. आता ते कोण्याच राजकीय पक्षाचे नाही म्हणून ते जे किसान आंदोलन सुरू आहे त्या किसान आंदोलनाचा देखील एक मोठा आयटी सेल आहे. कशा तऱ्हेच्या बातम्या, कशा तऱ्हेचे हॅशटॅग आणि कुठल्या कुठल्या कंपन्या कशा इन्व्हॉल्व्ह केल्या पाहिजे आणि कोणा लोकांकडून कसा भ्रम पसरवला पाहिजे याच्यासाठी एक मोठी यंत्रणा या देशामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आयटी सेल म्हणून बदनाम करायचं असं नाही. असं आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते जेवढे ट्रोल होतात गेल्या 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना इतका स्तर सोडून, पातळी सोडून त्यांना जेवढं ट्रोल केलं गेलं. कोणी केलं? कोणी केलं आणि तुम्ही कारवाई नाही का केली त्यांच्या विरोधात? तुम्ही पण त्यांच्या विरोधात कारवाई केलेली आहे. का कारवाई केली नाही तुम्ही? का कारवाई केली नाही? का शोधलं नाही कोण होते ते? केलं ते कोण राहणार आहेत? केलं असेल तर शोधणार कोण राहणार आहेत? आणि या कारवायांमध्ये हजारो लाखो लोकांवर कारवाया आणि कार्यकर्त्यांवर कारवाया होती. जे कार्यकर्ते तुम्ही वापरता, तुम्ही कारवाई ज्या पद्धतीने वापरता, जेव्हा सत्तेत होते तेव्हा का केली नाही कारवाई तुम्ही? सरकारला सीमा सुरक्षित करण्यापेक्षा, कुठल्याही प्रकारच्या सरकारला सीमा सुरक्षित करण्यापेक्षा या ट्रोलिंग गँग पकडणं हे एकमेव काम होऊन बसेल. काय तुम्ही प्रश्न विचारता? देशात ट्रोलिंग हा विषय नाही आहे. राजकीय पक्षांनी एकमेकांच्या विरोधामध्ये बोलणं, लिहिणं या विषयावर चर्चाच नाही आहे. पाऊल ठेवला
ठीक आहे. शिवराज कुलकर्णी आणि क्लाइंट क्लस्ट्रो, वेळेची मर्यादा आहे. याच निमित्तानं आता मध्ये आपली दोघांची शाब्दिक चकमक घडत असताना प्रसाद सुब्रमण्यम यांनी असं म्हटलं की शिवराज कुलकर्णींचं वक्तव्य हास्यास्पद आहे. का, याचं उत्तर ते आता स्वतः देतील. 30 सेकंद आहेत प्रसादजी आपल्यासाठी. भाजपाचं लोकांनी सांगायचं की आयटी अंकावर होत आहे हे म्हणजे सर्वात मोठा अंतर्गत आहे. हो, लहान मुलांना पण विचारलं ते पण म्हणाले काय म्हणतायत, हे काय खोटाटे करतायत आणि बोलायला दिलं काय काही पण बोलायचं. तुकडे होगे, भारत तेरे तुकडे होगे पासून तर आता बोलणारे पण तुमचेच लोक आहे. आता बोलणारे पण तुमचेच लोक आहेत. हे बोलणारे पण तुमचेच लोक आहेत. नक्षलाईट स्लोगनवर आणि तुम्ही लोकांचे फोटो लावून शेतकरी आंदोलनामध्ये नक्षलवादी लोकांचे फोटो लावून त्यांना सोडाची मागणी करणारे लोक इथे तुम्ही इथे शिकवणार आहे का आम्हाला काय असतं ते. त्यामुळे सगळ्या देशाची बोलायला दिलं देशातली वैचारिक सगळी देशातली वैचारिक डावे असतील. तुम्ही सगळ्या देशामध्ये तुमचा पॉलिसी आहे. देशामध्ये या तऱ्हेचं देशविरोधी वातावरण जर निर्माण करत असेल सांगा. डावे लोक आहात तुम्ही, कंपूवाले लोक आहात. खोटं बोला आणि रेटवर बोला हेच पॉलिसी. हेच म्हणतायत की तुम्ही तुमचं तोंड उघडलं ना, तुमचं तोंड उघडलं तुम्ही नेहमी देशाच्या बाहेर देशाच्या विरोधात जे होतं त्याची तळी उचलणारे लोक आहात. ते लोक तुम्ही बिलकुल सांगू नका. देशाचा कामकाज शेतकरी आणि इकडे लोक आहेत प्रत्येक नागरिकांसोबत. गौतम नवलखा शेतकरी आहे का? शर्जील इमाम शेतकरी आहे का? दिल्लीतले दंगेखोर शेतकरी आहेत का? तुमच्या एल्गार परिषदेमध्ये पकडले गेलेले सगळे जे काही तुमचे माओवादी आहेत ते शेतकरी आहेत का? त्यांचे फोटो तुम्ही लावले ना तिथे? कोण लावले? शेतकरी आहेत का? म्हणते तुम्हाला आधी बघून घ्या की कोण लावलाय, काय केलं. तुझं डाव्याचं नाव घेऊन शेतकरी आहे का? समजून घ्या. हे तुम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर येतात आणि काही बोलतात. तुम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर येतात आणि काही बोलतात आणि कुठं बोलतात आणि नीट बोलतात आणि बोलत राहा. पूर्ण 6 वर्ष तुम्ही हे हातच करत असेल. तुमचा आहे डाव्यांचा. ठीक आहे, 1 मिनिट. आता मी डावे आणि उजवे या दोन्ही प्रवक्त्यांच्या या शाब्दिक चकमकीत हस्तक्षेप करतो आणि आता या मुद्द्याला अनुषंगानं अनय जोगळेकरांना प्रश्न विचारतो. धनंजय शिंदेंनाही मी बोलतं करतोय. कृपया डावे आणि उजवे या दोन्ही प्रवक्त्यांनी हे लक्षात घ्यावं की त्यांचा आवाज ऑन एअर जात नाहीये. त्यांनी कृपया शांतता पाळावी, एकमेकांशी वाद गुगल मीटच्या माध्यमातून घालू नयेत. अनय जोगळेकर, आपल्यासाठीचा हा प्रश्न आहे आणि हा कळीचा मुद्दा असा असेल, धनंजय शिंदे पण त्यावर बोलतील. आयटी सेल ही पक्षाची भूमिका मांडण्याच्यासाठी, प्रसारित करण्यासाठी आणि विरोधकांची भूमिका खोडून काढण्यासाठी कार्यरत आहेत. प्रत्येक पक्षाच्या कडे तशा प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे आणि म्हणूनच आपल्याला अमेरिकन समाज माध्यमं हवी आहेत का? नाही, अमेरिकन समाज माध्यम आल्यामुळे त्याला प्रतिसाद म्हणून अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी त्यांचा वापर करायला सुरुवात केला आणि कुठेही संघटनेचं महत्व आहे. राजकीय पक्षात आहे तसं समाज माध्यमात आहे. त्याच्यातनं संघटनातनं आयटी सेल निर्माण झाल्या. सुरुवातीला हे सगळं चांगल्या जेन्युइन प्रयत्नांवर होतं, पण आज सगळ्या आयटी सेल सगळ्या पक्षांच्या खूप मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर करतात, जाहिरातींचा वापर करतात, एकमेकांचा अपमान करायचं हे सगळं चालू आहे आणि त्यामुळे याला कुठे ना कुठेतरी आवर घालायची गरज आहे. सोशल मीडिया कंपन्यांचं म्हणणं आहे की त्याचा आवर म्हणजे त्या सगळ्यांचा जर समजा कायदेशीर दृष्ट्या कुठे ना कुठेतरी विषय थांबवायचा असेल, त्यांना आवर घालायचा असेल तर त्याला भारतीय कायदेच लागू करावे लागतील आणि भारतीय कायदे लागू केले की मग पुन्हा व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झाला म्हणून ठराविक जण आरडाओरडा करतात. अनेजी नाही, याच्यात कायदे आणि तंत्रज्ञान कंपन्या दोघांनाही हातात हात घालून काम करावं लागेल, कारण एकेका मिनिटाला लाखो करोडो ट्विट होतात. हे जर सगळ्या गोष्टी कोर्टात जायला लागल्या तर असंख्य वर्ष त्या केस चालतील आणि त्याच्यामुळे तंत्रज्ञान कंपन्यांनी भूमिका बजावायला पाहिजे. फक्त माझी भूमिका अशी आहे की तंत्रज्ञान कंपन्यांनी जी भूमिका घ्यावी ती त्यांनी त्या देशातल्या घटनात्मक चौकटीच्या आतमध्ये राहून त्या न्यायव्यवस्थेशी सुसंगत अशा पद्धतीने करावी. त्यांनी स्वतःच पोलीस, स्वतःच न्यायालय आणि स्वतःच व्यापारी असं तिन्ही भूमिका ते स्वतः बजावतायत, याला आक्षेप आहे. ठीक आहे, धनंजय शिंदे, जाता जाता एक शेवटच्या टप्प्यातली प्रतिक्रिया पटकन आपल्याकडून घेतो. आपल्या लेखी भारतीय कंपन्या स्वतःच्या समाज माध्यमाच्या द्वारे अशा प्रकारे निर्बंध आणू शकतील का आणि निर्बंधांची जबाबदारी संबंधित कंपन्यांवर टाकावी का सरकारनं त्यावर लक्ष ठेवावं?
नाही, सरकारला लक्ष ठेवावे लागेल आणि त्याच्या अग्रीमेंट बनवावे लागतील आणि ज्या दोन्ही याला म्हणजे लोकशाहीच्या ढाच्यामध्ये त्या बनवाव्या लागतील. कारण पक्ष फक्त भारतीय जनता पक्षाचा नाहीये, तर ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या म्हणजे त्यांच्याकडे मनी पॉवर आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि सरकार किंवा लोकशाहीला तडे द्यायची त्यांच्यामध्ये ताकद आहे. त्याच्यामुळे हा गंभीर विषय आहे. म्हणजे नुसता भारतीय जनता पक्ष आता सत्तेवर आहे, 2024 साली ते सत्तेतनं पद्धतच्युत झाल्यानंतर जे नुसतं सरकार ज्यावेळेस येईल त्याला सुद्धा हे ह्या प्रश्नांची उत्तरं शोधावीच लागतील. अच्छा, म्हणजे जाता जाता आपण एक सुचवून गेलात की 2024ला भारतीय जनता पार्टी सत्तेतून पदच्युत होणार आहे म्हणून. 100%. बरं, 100% पदच्युत होणार. तर त्या शिवराय कुलकर्णींच्या गालावर खळी पडली आहे, हसतायत ते. शिवराय कुलकर्णी, या मुद्द्याला काही उत्तर आहे? 30 सेकंद आहेत, अन्यथा वेळ संपत आलाय. या प्रश्नावर माझं उत्तर आहे. या प्रश्नावर माझं उत्तर आहे की त्यांना माहित झालेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली वापसी होऊ शकत नाही. कारण की त्यांच्याजवळ प्रधानमंत्री पदाला जो उमेदवार ते उभा करतात, त्या आता तुम्ही त्यांचं भाषणमध्ये ऐकवत होतात राहुल गांधींचं, त्यांच्या नेतृत्वामध्ये जर हे स्वप्न पाहत असतील आणि कडबोळं एकत्र करण्याचा किसान आंदोलनाच्या निमित्ताने प्रयत्न नाही, त्यांच्याकडे अरविंद केजरीवाल एक स्वतंत्र पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, त्यांना गरज नाहीये राहुल गांधी. कुलकर्णी मुंगेरी लाल के हसीन सपने त्यांना लखलात, मुंगेरी लाल के हसीन सपने त्यांना लखलात. तुम्ही बघा, या देशातली जनता मोदींसोबत आहे. 2024 हे याहीपेक्षा जास्त यश घेऊन मोदीजी प्रधानमंत्री होणार आहेत. ठीक आहे, वेळेची मर्यादा. आता 2024च्या भविष्यवाणीवर फार वेळ आपल्याला देता येणार नाही. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.